अन्न आणि औषध प्रशासनाने घेतलेल्या औषध निरीक्षक गट ब पदाची भरती प्रक्रिया रद्द. गैरप्रकार झाल्याचा आरोप आणि पुरावे समोर आल्यानंतर प्रक्रिया रद्द करण्याचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय. वसतिगृहातल्या वयोमर्यादेच्या अटीच्या निर्णयाला सरकारची स्थगिती. तरीही उर्वरित मागण्यांसाठी नागपूर पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच. पुण्यामध्ये एका आंदोलकाची तब्येत बिघडली तर नागपुरातही एकाला भोवळ. भुलेश्वर दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय. मोठ्या गणेश मूर्तींसाठी सुरक्षा प्रमाणपत्र बंधनकारक. अपघात टाळण्यासाठी नवं पाऊल. मराठी सक्ती विरोधात अमराठी रिक्षा टॅक्सी चालक हायकोर्टात. याचिकेमधून सरकारच्या निर्णयावर स्थगितीची मागणी. 9.5 लाख चालकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्याचा याचिकेमध्ये दावा. केंद्र शासनाच्या आदेशानुसार राज्यामध्ये साखर साठवणुकीवर निर्बंध लागू. विक्रेत्यांना 4,000 क्विंटलपेक्षा जास्त साखरेचा साठा करता येणार नाही. 1 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत निर्बंध लागू. रेल्वेमध्ये मराठी लोकांना जेवण देऊ नका. परप्रांतीय तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. भोजपुरी बोलायला लावा मगच त्यांना जेवण द्या, तरुणाची मुजोरी. मुंबईतील आमदारांच्या कामगिरीचा प्रजा फाउंडेशनचा वार्षिक अहवाल जाहीर. अमीन पटेल, असलम शेख, ज्योती गायकवाड पहिल्या स्थानी. शिवसेनेचे प्रकाश सुर्वे शेवटच्या तर आदित्य ठाकरे 18व्या क्रमांकावर. मंत्रालयातल्या नियमबाह्य अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तत्काळ रद्द करण्याचे राज्य सरकारचे आदेश. 10 सप्टेंबरपर्यंत अधिकाऱ्यांना मूळ कार्यालयामध्ये परतण्याचाही इशारा.